यष्टिरक्षक देखील थोडेसे मागे बीट झाले आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय पहिली धाव आजच्या दिवसातली आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे स्पाइकच्या स्वरूपात आली। आमच्या समेत आमचे गुणलेखक मित्र एकनाथ सोगळे यांना आपण पाहतात प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी जे वेळ देत असतात आणि एकनाथ सोगळे देखील आपल्याला पाहायला मिळतात। पाटील नेटवर्कची टीम आहे, कपिल पाटील असतील, अतुल असतील, त्यानंतर आपण पाहतात जतीन केणी, ज्या ठिकाणी खुश राऊत आपल्याला बघायला मिळतात। येस ऑल राईट, नितेश देखील आमच्या समोर आहेत आजच्या दिवसाकरिता। दुसरा बॉल या षटकामधला यावर आपण पाहतोय अतिशय चांगला चेंडू, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं वैभव योग्य रीतीने पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी करावी आणि सुरुवात जो नवा कोरा फरीचा चेंडू असतो तो देखील हाताळणं जी तुमच्याकडे कौशल्य अवगत असावे लागतात, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत सध्या वैभवनं चांगली गोलंदाजी केली। डॉट बॉल आला स्ट्रायकिंग एंडला देवेंद्र देव, पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळून काढलाय, अगदी बॉलला क्लिअर केलं, शॉट पॉइंटचा खेळाडू पुढे सरसावतील। 6 षटकांचं क्रिकेट बघायला मिळतं सकाळच्या सत्रात, अगदी प्रत्येक प्रेक्षकांची इथे लक्ष वेधून घेणारा सामना आपण पाहतो। एका बाजूला मेंटेनन्स, एका बाजूला स्टोर संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतायत आणि मेंटेनन्स संघ सध्या फिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहे। डाव्या त्याच्या फलंदाजाडी लॉंग ऑन आहे, त्यानंतर आपण पाहतोय मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, त्यानंतर एक मिड ऑन खेळाडू आपण पाहतायत, त्यानंतर स्क्वेअर लेगला एक खेळाडू आपण पाहू शकाल गोलंदाज तयार। यावरला जर आपण पाहिलं तर हा चेंडू जरूर इथे खराब राहील, पंचांचे 2 हात समांतर रेषेत आले। त्याच्या दिवसातला एक्स्ट्रा मधला हा पहिला चेंडू हाताळला गेला आणि जिथे मात्र आपण पाहतो 1+1 अशा धावसंख्या 2 आकार घेत फलकावरती जाऊन पोहोचतायत। आम्हाला एकनाथ सोगळे दर्शवतील की 4 धावा धाव फलकावरती आहेत। आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना आपण पाहतायत धावसंख्या 4 समीर यांना आपण पाहतोय, वैभव यांना आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅक वरती, एका बाजूला देवेंद्र आणि एका बाजूला योगेश। ही सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल यावरला बॅटने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात योग्य एलिव्हेशन शोधता आलं नाही। बॅटची इनसाइड एज, त्यानंतर चेंडू फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आपण पाहू शकाल इथे पडतायत जर संघासाठी सर्व काही समर्पण, कारण जिंकायचं। ही स्पर्धा जिंकण्यासाठी आज इथे 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील। कोणाचं स्वप्न पूर्ण होईल, कोणाचं स्वप्न राहील, येणारी संध्याकाळ अनेक गोष्टी तुम्हाला सोप्या करून देतील। धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 वरती चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 4। यावरला बाउन्सर चेंडू अगदी वेगवान फलकावरती जाऊन आदळणारा हा चेंडू मात्र आपल्याला बघायला मिळतोय। ज्यावेळेला योगेश वैभव गोलंदाजी मार्गावरती आले मी त्याचा उल्लेख केला, ज्यांनी सुरुवात देखील अचूक केली आणि योग्य रीतीने चेंडू कसे फेकावेत हे मात्र त्यांनी पहिल्या षटकात दाखवून दिलं की पॉवर प्लेचं षटक आहे जिथे मात्र फलंदाज आक्रमक होण्याची दाट शक्यता असते, परंतु त्यावेळेला त्याला शांत करणं ही भूमिका माझी आहे आणि संघासाठी ही खूप महत्त्वाची भूमिका आहे। खऱ्या अर्थाने पाहू शकाल जे अतिशय सुंदर पद्धतीने सध्या गोलंदाजी करतात। 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 5। या षटकातला शेवटचा बॉल, बॅटची गड आणि क्षेत्ररक्षकाला देखील इथे बीट करत बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनला। चेंडू नाही थांबणार, चेंडू निघून चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे। 4 थँक्यू सो मच। अतिशय सुंदर ऑर्केस्ट्रा आपल्याला बघायला मिळतोय आणि
भागेश पाटील हे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मध्ये प्राचरण देतील. सकाळचं सत्र आणि फलंदाजांचा थोडासा शांत संयम आपण पहिल्या षटकात, कारण वैभव यांची अचूक गोलंदाजी, जी मेरिटवरची गोलंदाजी त्यांची राहिली, जी भूमिका देखील महत्वाची होती. पहिलं षटक आपण हाताळत असाल तर कुठल्या पद्धतीने असायला हवी, की गोलंदाजी त्यांनी निश्चित स्वरूपात हाताळली, अगदी जबरदस्त. भागेश पाटील पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी तयार. देवेंद्र देव फुलर लेनचा बॉल होता, बॉल स्क्वेअर लेगला ढकललाय. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी चेंडू नाही थांबणार, चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे अनुफार्माच्या. वेलकम बॅक अनुफर्मा लिमिटेड. खेळ महोत्सव 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि कर्मचारी सर्व बांधवांचं आम्ही करतोय सकाळच्या सत्रात सहर्ष हार्दिक स्वागत. इथे नशिबानं साथ दिली. शेवटच्या पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल देखील तेवढाच महत्वाचा राहिला, जिथे चौकार मिळाला आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात भाग्येश्वरची प्रेशर दडपण आणण्याचा प्रयत्न फलंदाज देवेंद्र यांना आपण पाहतात. दुसरा बॉल यावेळेला आपण पाहू शकाल सरळ बॅटला फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हर मध्ये, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तत्पूर्वी धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 14 वरती. एकनाथ सोगळे अगदी जबरदस्त गुणलेखन 5 कलमांनी सुंदर पद्धतीने स्कोर कार्ड रंगवत असताना आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या सध्या फलकावरती 14. षटक क्रमांक 2 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट आणि पहिला टॉस जिंकल्यानंतर आपण पाहू शकाल प्रथमतः फलंदाजी स्टोर्स या संघ स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारत असताना सुरुवात महत्वाची झाली, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे धावसंख्या 9 होती आणि यावेळेला आपण यष्टीरक्षक जे आहेत ते थोडेसे दूरवर उभे आहेत. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार गेली आणि धावफलक 15 वरती जाऊन पोहोचेल. आजच्या दिवसातला पहिला मॅच, यानंतरचा दुसरा मॅच देखील तेवढाच महत्वाचा राहील. एका बाजूला क्वालिटी कंट्रोल आणि दुसऱ्या बाजूला R&D. यावेळेला बॉल बऱ्याच काळावे क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अगदी लॉलीपॉप होता, परंतु त्याला स्वीकार करता आला. शेवटच्या क्षणाला हा जे धरती मातेला ताण होताना आपण पाहतायत आणि एक सोपा कॅच इथे मात्र कॅरी करता येत नाही. आपण पाहू शकाल एक झेल टिपण्याची ताट संधी होती. इथून तुम्हाला भागीदारी ब्रेक करणं खूप गरजेची भूमिका आहे. अदरवाईज हे दोन फलंदाज शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले तर धावांचा इथे दरोडा आणि धावांचा इथे निश्चित स्वरूपात दैलूट आपल्याला बघायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहू शकाल इथे संधी मिळाली होती, परंतु इथे आपण पाहतो त्या संधीला कन्वर्ट करता आलं नाही. फलंदाज बाद. आणि आपण पाहू शकाल शुभम यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि अचूक झेल टिपत असताना आपण शुभम यांना बाधाय जे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला होते. ज्या वेळेला फुलर लेगचा बॉल आला फलंदाजाला कन्वर्ट करता आला नाही आणि शुभमनं तिथे अतिशय सुंदर पद्धतीने तो झेल पूर्ण केला. धावसंख्या फलकावरती 15 आणि 15 वरती पहिला धक्का, 17 वरती पहिला धक्का. झेल सुटल्यानंतर त्या 2 धावा कन्वर्ट झाल्या आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो 17 धावांवरती आपण पाहतो धक्का क्रमांक 1. स्टोर्स टीमचा आपण पाहतोय एक महत्वाचा ट्रम्प कार्ड अर्थात कुणाल दाखल झालेत आणि ज्या पद्धतीने
आलो चेक तांत्रिक बिघाडामुळे आपण थोडंसं दूर होतात. पुन्हा एकदा वळूया या मॅचकडे. पाचवं षटक आपल्याला बघायला मिळतं आणि या पाचव्या षटकातला अत्यंत महत्त्वाचा असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जो फलंदाज पुन्हा दाखल झाला त्याने या खेळाला निश्चित स्वरूपात बहर आणला, परंतु त्याला तो काळ जास्त वेळ त्याला सुगंध टिकवता आला नाही. ज्या अनुषंगाने आता स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतायत 51 धावाचे बऱ्याच काळ हवेत. लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे तिथे मात्र आपण पाहतोय फील्ड होईल आणि या फील्ड होत असताना आपण पाहतोय धावसंख्या इथे देखील पूर्ण होते. सिंगल 52 धावा धावफल करतात. एकनाथ सोगळे जबरदस्त गुणलेखन बघायला मिळतं, ज्यांनी मी मगाशी देखील उल्लेख केला की अगदी वेगवेगळ्या कलमांमध्ये वेगवेगळ्या रंगाने इथे स्कोर असताना आपण पाहतोय गोलंदाज तयार भाग्येश पाटील फटका इनसाइड आउटचा केलाय. अतिशय देखणं टायमिंग, चेंडू सीमारेषा पलीकडे. दॅट्स द यूज. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला, जिथे 6 धावांची मोहर उमटली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा मात्र कॉपी अँड पेस्ट यावरला डीप कव्हरला प्रतीक यांना आपण पाहतायत. अगदी शेवटचं आपल्या ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक. 6 बॉल शेवटचे. देवेंद्र ऑन स्ट्रायकिंगला भरपूर चांगले क्रिकेट या सकाळच्या सत्रात ज्यांनी बहारदार खेळी केली. या वेळेला फाईन लेगचं क्षेत्र निवडले. क्षेत्ररक्षक चेस करतात मागे. धावसंख्या इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी हो ना करता इथे धावसंख्या मात्र आपण पाहतोय तिसरीच्या प्रयत्नात सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. आपल्या साथीदारासाठी स्वतःचा विकेटचं पतन केलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आजच्या काळात सॅक्रिफाईस
आणि कॉम्प्रोमाइज ह्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. क्रिकेटच्या मैदानात फक्त आपण साथीदारासाठी कॉम्प्रोमाइज करतो आणि दहीहंडी खेळामध्ये एकमेकांना एकमेकांच्या खांद्यावरती घेऊन वर घेऊन जातात. बाकी आजचं क्षेत्र असं कुठलंच नाही जिथे कॉम्पिटिशन नाही, जिथे कोणासाठी तरी माघार घ्यावी, कोणासाठी तरी सॅक्रिफाईस करावा. आजचं जग मित्रांनो यातलं नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे कॉम्प्रोमाइज बघायला मिळालं. आता ज्याला संधी मिळाली त्याला तिथून चांगले खेळ करावा लागेल. पुढचा बॉल सुदर्लेनचा बॉल होता, परंतु या बॉलला कन्वर्ट करता येत नाही. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अगदी ओव्हर द वेस्ट जर असेल तर तिथे मात्र आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. फ्री हिटचा बॉल येतोय, सिग्नल आपल्याला बघायला मिळाला. अक्षय पाटील हे मात्र फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात, जे नुकताच दाखल झाले. परंतु आता फ्री हिटचा बॉल हा चांगल्या पद्धतीने हाताळला. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत समोर, अगदी त्यांना बीट करत बॉल चाललाय सीमा पलीकडे. मिळाला चार. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेसाठी. वेगळं आकर्षण राहिलं. समोरच्या दिशेने खेळल्या लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक तैनात, अगदी ऑन दी कार्पेट मैदानाला गुलगुल्या करत बॉल आला होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. शेवटचं षटक मी म्हटल्याप्रमाणे फलंदाज करणाऱ्या संघाची भूक मिटणारी नाही. इथून जास्तीत जास्त धावा उभ्या होत्या. लक्ष असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 74. एकनाथ सोगळे आम्हाला दर्शवतायत आणि 74 धावा ह्या फलकावरती आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय आतापर्यंत 4 बॉल झालेत. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क नाही. डायरेक्ट हिट. इथे फलंदाज बाद होतील. नवीन आलेला फलंदाज ज्याला शेवटचा बॉल इथे खेळण्याची संधी मिळेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि अनु फार्माच्या सर्व कर्मचारी बांधवांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात क्रिकेटचा घमासान, अर्थात खेळ महोत्सव 2025, ज्यामधला आजच्या दिवसातला पहिला मॅच. नवीन फलंदाज जरूर दाखल झालेत, परंतु त्यांच्यासाठी व्हाईट बॉल आलाय. गोलंदाजाला इथून विशेषतः काही बदल करण्याचे प्रयत्न करून चालणार नाही, कारण नवीन आलेला फलंदाज त्याला फक्त खेळपट्टीवरती तुम्हाला बॉल सोडायचे आहेत आणि ती अचूक लाईन जर तुमच्याकडे राहिली तर तुम्ही फलंदाजासाठी कर्दन काळ सातत्याने राहतील. यावेळेला देखील शफल झाले होते, ॲडजस्ट केलं होतं, परंतु चेंडू फळीचा संपर्क नाही. शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात पंचांनी बोट उचललं आकाशाकडं. क्वालिटी कंट्रोल आणि R&D या दोन संघांना विनंती करतोय की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. शहात्तर धावांचं टार्गेट राहील. 75 धावा फलकावरती लागल्या आणि 76 धावांचं असं एक टार्गेट आपल्याला बघायला मिळतं. मी विनंती करतो पुढील मॅचच्या टॉससाठी दोन कर्णधारांना की क्वालिटी कंट्रोल आणि R&D यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा सामना. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रात पहिल्या मॅचमधली पहिली इनिंग महत्त्वाची राहिली, जिथे 75 धावा या धावफलकावरती लागल्या आणि 76 धावांचं टार्गेट ठेवलं. ते म्हणजेच स्टोर्स या संघानं मेंटेनन्स संघाला आता निमंत्रण दिलं जाईल. पाटील नेटवर्क म्हटलं की क्वालिटी का बॉस, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल
पाटील नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळते. जतीन केणी असतील, जागृत असतील, तदनंतर आपण पाहतायत कुशला आपण पाहू शकाल. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच. आजच्या या स्पर्धेकरिता आपण पाहतायत आमचे मुख्य मान्यवर आणि उपस्थित मान्यवर आज सकाळच्या सत्रात राहिले होते. अर्थातच रितेशभाई शाह सर असतील, विवेकभाई शाह सर असतील, राजूभाई कोठाडिया सर असतील, कौशलभाई श्रॉफ असतील, दर्शनभाई रामपरिया असतील, सन्माननीय डॉक्टर उदय कोरेगावकर सर आपल्याला पाहायला मिळतात, डॉक्टर संजय वैद्य सर आपल्याला पाहायला मिळाले आजच्या सकाळच्या सत्रात. तदनंतर संजय बारहाटे सर, तेजस पटेल सर, संजय गोडांबे सर, बाबू मोगावीरा सर, तदनंतर भावेश सर आपल्याला पाहायला मिळाले. सुरेंद्र रॉय सर देखील आपण पाहिले सकाळच्या सत्रात. तदनंतर निलेश मोहारे सर असतील, प्रशांत पाटील सर असतील, भरत पाटील सर, लालजी यादव सर, रवींद्र रॉय सर असतील. तदनंतर आपण पाहतात सीताराम चिपात सर आणि बाळू इके सर, गोविंद चोळे सर, असे अनेक सर इथे सकाळच्या सत्रात राहिले. आणि या स्पर्धेचा आज खेळ क्रीडा महोत्सवाला खऱ्या अर्थानं 4 चांद लागले. आज प्रत्येक जण आपण पाहताय कंपनीच्या मॅचेस असल्या की एक वेगळी उत्सुकता असते, आतुरता असते, कारण 365 दिवस आपण सातत्यानं कंपनीमध्ये कार्यरत असतो आणि एक दिवस हा असा मिळतो जिथे खेळीमेळीच्या वातावरणात क्रिकेटचा खेळ आनंद घेण्याचा एक वेगळा जो प्रत्येकाला संधी मिळते. आणि आज आपण पाहू शकाल सकाळचं सत्र राहिलं, उद्घाटन सोहळा झाला, सन्माननीय राजूभाई कोठाडिया सरांच्या माध्यमातून मुख्य खेळपट्टीचं पूजन झालं, यष्ट्यांचं पूजन झालं आणि खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचला सुरुवात झाली. फलंदाजांना विनंती करीन की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. निलेश जाधव सरांचं इथे भरपूर अथक परिश्रम राहिलेत या स्पर्धेला सक्सेस करण्यामध्ये आणि स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश जाधव सर आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेची रूपरेषा 5व्या पर्वापर्यंत आणून पोहोचवली. बघा, स्पर्धेचं मॅनेजमेंट करणं सोपं नसतं. आपल्याला बघताना वाटतं की आयोजन छान आहे, अनेक गोष्टी अगदी या स्पर्धेमध्ये आहेत, परंतु ते करत असताना आपण पाहतायत निलेश जाधव सरांनी मात्र हे सगळं मॅनेजमेंट जे आपल्याला पाहायला मिळतं जबरदस्त पद्धतीनं. धावसंख्या जर आपण फलकावरती पाहिली तर 76 धावा ठेवलेल्या आहेत. तर धावा कुठल्या पद्धतीनं मात्र पुढे येतील. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या मॅचला सुरुवात होईल. पाटील नेटवर्कची टीम आमच्या समवेत आहे. पाटील नेटवर्क्स म्हटलं की 2015 ते 16 झालेली सुरुवात, नितेश पाटील यांनी मोबाईलपासून केलेला प्रवास आज खऱ्या अर्थानं 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करण्यापर्यंत त्याच्यासाठी सहज नाही. तुम्ही कुठल्याही कामामध्ये जा, तुमच्या कामाची क्वालिटी, तुमचं काम तसं तुम्हाला नाव मिळतं. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहताय पाटील नेटवर्क क्वालिटी का बॉस म्हणून आपण पाहतायत, ज्यामध्ये जतीन केणी असतील, बहाडोलीचा गोडवा, दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस, तदनंतर जागृत असतील, कुश असतील, कपिल पाटील बहाडोली, अतुल असतील आणि खऱ्या अर्थानं ही आज टीम आपल्याला पाहायला मिळते. पाटील नेटवर्कशी या स्पर्धेला 4 चांद लावत असताना निलेश जाधव सरांना आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती. 2 फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतायत वैभव आहेत आणि एका बाजूला आहेत भागेश पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 76 धावा भरपूर मोठ्या नाहीत, मी करीन आत्मविश्वास तुम्हाला इथून पुढे घेऊन जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रतिस्पर्धी संघाने जर आपल्या समोर एवढ्या धावा उभ्या केल्या तर आमच्या हातामध्ये देखील दुसऱ्या डावामध्ये बॅट येणार आहे आणि ती बॅट आल्यानंतर आम्ही एक देखील चांगला खेळ करू, ही भूमिका तुमच्याकडे असायला हवी. सामन्याला सुरुवात होईल. 76 धावांचं एक टार्गेट आहे. 6 षटकं आहेत, 76 धावा होऊ शकतात. फक्त इथून तुमची सुरुवात महत्वाची आहे. इथून जर सुरुवात चांगली राहिली तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये तुमची पकड मजबूतीची सातत्याने बघायला मिळेल. म्हणजेच पहिले 2 षटकं जी आहेत, पॉवर प्लेची जी 2 षटकं आपण पाहताय त्यामध्ये तुम्हाला विशेषतः दमखम दाखवावं लागेल. जवळपास अप्रॉक्सिमेटली 30 धावा
ह्या असायला हव्यात. जर त्या 30 धावा तुम्ही पहिल्या 12 चेंडून मागे येत आहेत तर 76 धावा ह्या भरपूर मोठ्या नसतील. परंतु माईकवरनं बोलणं भरपूर सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. येणाऱ्या काळात या धावा होतील की नाही होतील, चेज होतील की डिफेंड होतील, हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा करूया या मॅचला सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात. फलंदाज भागेश पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव यांना पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती या स्पर्धेचे सर्वेसर्वा निलेश जाधव सरांना पण पाहत आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल दिशाहीन. पंचांनी 2 हात समांतर रेषेत आणले, कवायत करण्याची संधी त्यांना प्राप्त करून दिली गोलंदाजांनी. पहिलाच बॉल आलाय वाईटचा, जिथे एका धावेनं श्री गणेशा करतात एकनाथ सोगळे दुसऱ्या डावाला, अर्थात गुणलेखनावरती एकदा वरिजित होत आहे. पहिला सामना आजच्या दिवसातला गोलंदाज तयार. एक आगळा वेगळा रन, रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला. सरळ बॅटनं तुम्ही तंत्रशुद्ध फटके खेळू शकता, परंतु फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं आणि त्याची पडताळणी करता डोक्यामध्ये प्लॅन बी सक्सेस करण्याचा प्रयत्न राहिला. परंतु तिथे निलेश जाधव यांनी सांगितले की सहज नाही मित्रा, तुला त्यासाठी मेरिटवरची फलंदाजी करावी लागेल. माझ्या विरोधात फटके सहज खेळू शकत नाही, कारण नवा कोरा फरीचा चेंडू मी कसा हाताळू शकतो याची तुला कल्पना देखील नाही. यावेळेला पुन्हा एकदा अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडूने फ्लाइंग किस केली यष्ट्यांना आणि मागे यष्टीरक्षकाचा वेध घेतला. देवेंद्र देव थोडेसे बीट झाले, बाईचे संकेत देखील आले आणि बघता बघता स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला गेला. 2 धावा फलकावरती लागल्या. 76 धावा इथून कशा होतील नाही होतील ही महत्वाची भूमिका आहे. पुढील होणारा सामन्याचा टॉस झाला असेल तर आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करा. एका बाजूला क्वालिटी कंट्रोल आणि एका बाजूला R&D हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 4 सामने आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर सेमीफायनल 1, सेमीफायनल 2, तदनंतर फायनल मॅच, असं हे शेड्यूल आपल्याला बघायला मिळतं या स्पर्धेचं. पुढचा बॉल, यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि कुठलीही चुकी होणार नाही. निलेश जाधव यांचं सेलिब्रेशन आपण पाहू शकता. या विकेटचं महत्व त्यांना माहिती आहे. पहिल्या विकेटचं पतन, पहिला लागलेला हादरा, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. निलेश जाधव सरांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर किरण जाधव सरांच्या शुभ हस्ते 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र आपण पाहतो 200. किरण जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतात निलेश जाधव यांच्याकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शेअर मार्केट इथे खुलं झालं गोलंदाजांसाठी आणि सकाळच्या सत्रात अगदी पूरक गोलंदाजी. 76 धावा एक मोठं टार्गेट आम्ही जरूर ठेवलं असेल, परंतु त्याही धावा आम्ही समोरच्या संघाला सहज करू देणार नाही. ही आमची गुणवत्ता, ही आमची क्वालिटी सातत्यपूर्ण राहिली आणि तेच सध्या बघायला देखील मिळालं. पहिलं षटक आणि संघाचे प्रमुख गोलंदाज, संघाचे सेनापती म्हणून तुमची भूमिका कशी असावी, तर जिथे कमी तिथे मी, जे अनुषंगाने आपण पाहतोय पहिल्या षटकात विकेट मिळवून दिली. नवीन फलंदाज डाव्या हाताचे आलेत. मित पाटील यांना आपण पाहतायत, एक मजबूत बांध्याचे असे फलंदाज. पहिल्याच बॉलवरती पंचांकडे मागणी केली. पंच सांगतात की चेंडू फळीतला संपर्क नाही, जिथे डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलनं जर आपण स्कोर कार्ड तपासून पाहिला तर धावसंख्या सध्या 2 वरती आहे. चेंडूंचा खेळ झाला एकण्याची 4 चेंडू, अगदी 4 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला गेला. 76 धावा. बँकेत बॅलन्स भरपूर असला तरी खर्च देखील मी करणार नाही. मी कंजूस गोलंदाज का आहे, तर पहिल्या षटकात जी गोलंदाजी संघासाठी पूरक आहे ती गोलंदाजी करण्याकरिता मला सातत्यानं काय इथे पुढे आणलं जातं त्याचं तंतोतंत उदाहरण. बॅट चिकड आणि इथे मात्र यष्टीरक्षकाचा सहारा, फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. धन्यवाद. वेलकम बॅक. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम या स्पर्धेकरिता आम्हाला पाहायला मिळत आहे. डहाणू चिखले इथून मात्र ते बिलॉंग करतायत आणि आमच्या आवाजाची काळजी घेत असताना आम्ही पाहिले त्यांना सकाळच्या सत्रापासून अगदी जबरदस्त अशी साऊंड सिस्टम. पुढचा बॉल. यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत अगदी डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमधून प्रोटेक्शन देत आहेत. लॉंग ऑनला ते तैनात होते आणि आपण पाहू शकाल निलेश जाधव यांचं हे षटक पहिलं संपुष्टात येईल आणि पहिल्या षटकात फक्त 4 धाव्यांचं षटक आणि 2 गडी बाद करण्यात ज्यांना मिळाली इथे यश. जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि पहिल्या षटकाचा खेळ आला समाप्तीवरती. पुढील होणारा सामना क्वालिटी कंट्रोल आणि R&D या 2 कर्णधारांना विनंती करीन की जर तुमचा टॉस झाला असेल तर आमच्यापर्यंत तुमचा निर्णय कळवा आणि सहकार्याची गरज आहे. पहिलं षटक संपलं. जास्त टीम मिटिंग्स करून नाही चालणार कारण आजच्या दिवसात 6-6 षटकांचे मॅचेस आपण पाहत आहेत. एका संघाला एका मॅचसाठी आपण जवळपास 1.5 तासाचा अवधी घेतला तर या सामने पूर्ण होताना थोडंसं कठीण जाईल. लक्षात घ्या बक्षीस वितरण हा कार्यक्रम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला षटक फेकण्याकरिता पहिली जी 5 षटकं आहेत ती तुम्हाला येणाऱ्या काळात आपण पाहतोय 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायला हवी आणि 6व्या षटकासाठी जर तो 26व्या मिनिटामध्ये आपण दाखल झालात तर तुम्हाला निश्चित स्वरूपात इथे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ते देखील फॉलो करावे लागतील. लक्षात घ्या कुणालाही पेनल्टी वगैरे एक खेळाडूमध्ये ह्या भूमिका नाही कारण कंपनीच्या मॅचेस असतात. रोज कोणी खेळत नसतं परंतु क्रिकेट हा खेळ रेग्युलेशन नियम जे आहेत ते सगळ्या फॉलो करणं तेवढीच गरजेची भूमिका आहे. गोलंदाज तयार. राऊंड ओव्हर दी स्टंप्स ऑन साइडला बॉलला खेळलंय इनटू दी गॅप मध्ये. चेंडू मिड विकेटला करेल क्लिअर आणि निघून जाईल सरळ सीमा पार. आलाय चौकार. थँक्यू सो मच. प्रणित राऊत यांना आपण पाहतात. सरावली एक चांगले क्रिकेटपटू आणि एक चांगले आयोजक कसे असावेत प्रणित यांना आम्ही पाहिलंय. जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष सरावली गावाला बिलॉंग करत असताना चांगले क्रिकेट ज्यांनी दिलं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कुणाल यांना आपण पाहतायत ज्यांच्या पहिल्याच बॉलवरती त्यांचं स्वागत केलं चौकारानं. या वेळेला आपण पाहताय पंचांकडे मागणी आणि मागणी तसा पुरवठा. फलंदाज इथे बाद होताना पायचीच्या स्वरूपात अगदी लेग बिफोर प्लम मध्ये सापडले आणि फलंदाज इथे परतीचा प्रवास अगदी हताश हतबल आणि निराश मनानं फलंदाज बाद. एक चौकार जरूर खेळला परंतु तदनंतर गोलंदाजांना सांगितलं की पहिला बॉल हा खराब होता. दुसरा बॉल येणाऱ्या काळातला तुझ्यासाठी सर्वाधिक कठीण फेकण्याची मी किमया राखतो आणि त्या वेळेला तो अचूक टप्पा जो असायला हवा होता तो मात्र तिथे कुणालनं साध्य केला आणि फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय कुणाल आणि आता फलंदाज त्यांच्या समवेत आले ते म्हणजेच प्रतीक ज्यांनी शेवटचं षटक फेकलं होतं आणि त्यांच्यासाठी आता आपण पाहू शकाल कुणाल प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं निश्चित स्वरूपात स्ट्रायकिंग एंडला ते दाखल होतील. नॉन स्ट्रायकिंग एंडचे जे फलंदाज आहेत त्यांना जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती जाण्याचा प्रयत्न करतात परंतु क्रिकेटचे काही रेग्युलेशन्स आहेत. नवीन फलंदाज दाखल झालेत आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि प्रतीक काय करेल येणाऱ्या काळात. खोलवा टप्पाचा बॉल यावेळेला दांडी 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 गुल. फलंदाज इथे बाद होताना तू चल मे आया. जास्ती वेळ कोणीच मैदानाच्या आतमध्ये घेत नाही. तुम्हाला खेळपट्टीवरती वेळ घालवावा लागेल अदरवाईज या 76 धावा सहज नाही. ज्या अनुषंगानं तुम्हाला इथून एक खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेची भूमिका आहे. प्रतीक आले तसे गेले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय आता नवीन फलंदाज दाखल होत आहेत. चला पुढचा जो मॅच आहे शेड्यूल मध्ये थोडासा हलका बदल होतोय. एका बाजूला क्वालिटी कंट्रोल असेल आणि एका बाजूला प्रोडक्शन E18. या 2 कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉस साठी या असं आमच्यापर्यंत आता रिपोर्टिंग झालेली आहे. निलेश सर आता निश्चित स्वरूपात जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत कळवा. हॅट्रिक वरती गोलंदाज तयार कुणाल
या वेळेला आपण पाहतायत समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, विकेट हॅट्रिक संघासाठी झाली असती, परंतु आपण पाहतोय तिथे खऱ्या अर्थानं तो मिस टाइम झाला, व्यवस्थित फेकी आली नाही, कलेक्शन झालं नाही, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय सिंगल पूर्ण झाली. गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल यांना आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी केली कुणालनं, चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत निलेश जाधव सर, शेवटच्या क्षणाला झेल सुटला. क्वालिटी ॲश्युरन्स आणि एका बाजूला प्रोडक्शन E18 हा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर शेड्यूलमध्ये थोडासा आपण फेरबदल केलेला आहे, जो चौथा सामना होता तो दुसरा होईल. क्वालिटी ॲश्युरन्स आणि एका बाजूला प्रोडक्शन E18 ह्यांच्यातला महत्त्वाचा मॅच. गोलंदाज तयार कुणाल, सॉफ्ट हँडनं केलाय अगदी समोरच्या दिशेनं, परंतु हे सिंगल डबलचा जो खेळ आहे त्या खेळानं मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती व्यवस्थित काही त्याचा असर पडणार नाही. कारण आपण पाहतो त्यांनी 76 धाव्यांचं मोठं डोंगर उभं केलंय, ज्या अनुषंगानं तुम्हाला इथून आता हाणामारी मारामारी रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल, अदरवाईज या सामन्यामधून तुम्हाला एक्झिट पोलवरती एंट्री मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जी सुरुवात असायला हवी होती ती सुरुवात मिळाली नाही आणि ती सुरुवात न मिळाल्यामुळे सध्या धावफलक आपण पाहिलं तर एकनाथ सोगळे आम्हाला दर्शवत आहेत की फक्त 11 धावा आहेत. फक्त म्हणून चालत नाही, क्रिकेटचा खेळ बदलायला एक षटक जर मोठ्या धावांचं आलं तर या मॅचमध्ये पकड बॅटिंग करणारी टीम देखील करू शकतो, परंतु ते करू शकतो हे फक्त म्हणून चालणार नाही, तुम्हाला ते मैदानाच्या आतमध्ये स्वीकारावं लागेल. पहिलं षटक आपण पाहतोय निलेश जाधव सरांचं महत्त्वाचं राहिलं, ज्यांनी सुरुवात चांगली करून दिली आणि तदनंतर जी पहिल्या षटकातली सुरुवात राहिली त्याच्या पावलोपावली कुणालनं गोलंदाजी केली. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही सुरुवात कशी करताय त्यानंतर तुमचे साथीदार देखील तुमचे रंग घेत आहेत, ही भूमिका महत्त्वाची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय पाटील, पहिला बॉल अक्षयसाठी. अक्षयचा यावेळेला आपण पाहतोय फाईन लेगला. देवेंद्र देव थोडेसे फंबल झालेत जरूर, सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साह्यानं फिल्डिंग करणारी टीम व्यवस्थित काही याचं दडपण घेणार नाही. लेग बाईचे संकेत पंचांनी दिले आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12. भारतासाठी एक चांगली सेवा या 12 क्रमांकाचे जर्सी प्रदान करणाऱ्या खेळाडूने केली. अर्थातच आपण पाहतोय 19 सप्टेंबर 2007 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकण्याचा कारनामा केला स्टुअर्ट ब्रॉडनं. त्याच्या विरोधात मात्र जे गोलंदाजी केली आणि 6 चेंडू 6 षटकार विश्व रेकॉर्ड T20 मध्ये 12 बॉलमध्ये 50 धावा ठोकल्या त्यांनी तिथे. या वेळेला आपण पाहू शकाल थोडीशी मिसफिल्ड आणि तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू नाही थांबत, चेंडू चाललाय सीमा पलीकडे, मिळाला 4. थँक्यू सो मच, थँक्यू, धन्यवाद. डीजे युवराज सिंग यांचा उल्लेख केला. आयुष्यात कठीण काळ काय असतो आणि कठीण काळावर मात करणं पुन्हा एकदा जे आपलं ध्येय आहे ते कसं गाठावं युवराज सिंग यांनी दाखवलं. 2011ला वर्ल्ड कपमध्ये सिरीज घेतली, तदनंतर कॅन्सरशी लढा देत 2012-13 हेच वर्ष खऱ्या अर्थानं भरपूर गंभीर राहिलं, परंतु 2015ला केलेला कमबॅक आणि कानपूरच्या मैदानात ठोकलेल्या 150 धावा कोण विसरेल. म्हणजेच आयुष्यात सगळं काही संपलं असं वाटू लागलं की युवराज सिंगला आठवा की आयुष्यात सगळं काही संपलं होतं, परंतु त्यांनी स्वतःला सांगितलं की मला अजून खेळायचं आहे, देशाची सेवा करायची आहे आणि तदनंतरचा जो कमबॅक राहिला. युवराज सिंग सारखा खेळाडू पुन्हा होणार नाही. 12 क्रमांक जेव्हा जेव्हा येतो तेव्हा त्याची आठवण सातत्याने होते, स्टिअर करायचं होतं बॉलला. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पळीचा संपर्क नाही, डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलनं आपण पाहतोय अक्षय पाटीलचं षटक देखील फुलते. एक चौकार जरूर आला कारण क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही, ज्या अनुषंगानं धावसंख्या फलकावरती एकनाथजी सध्या 17 वरती जाऊन पोहोचतात. पुढचा बॉल, यावेळेला चेंडू बराच काळ हवेत आहे. यष्टीरक्षक देवेंद्र देव काय झेल टिपलाय, फलंदाज इथे बाद. इथे मी म्हटलं होतं की विकेटवरती तुम्हाला उभं राहावं लागेल, धावा येतील, परंतु स्वतःच्या विकेटचं महत्त्व तुम्ही किती देताय हे महत्त्वाचं आहे, परंतु ते काही बघायला मिळालं नाही. नवीन फलंदाज अनुप दाखल झालेत. पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात अनु फार्मा लिमिटेड खेळ महोत्सव 2025चं दैदिप्यमाने देखणं आयोजन. पहिल्या वर्षी एक साधी सुरुवात झाली, दुसऱ्या वर्षामध्ये त्या स्पर्धेने बदल केले, तिसऱ्या वर्षात आणखीन या स्पर्धेची क्वालिटी वाढली, चौथं 5वं वर्ष हाय क्वालिटीमध्ये ही स्पर्धा
स्पर्धा आली. म्हणजेच तुम्ही सुरुवात केल्यानंतर पुढे एक्सटेंड कसं करता, भूमिका महत्त्वाची आणि अनु फार्माने ते करून दाखवलं. निलेश जाधव सरांचे भरपूर अथक परिश्रम आहेत. स्पर्धेकरिता मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेने मात्र पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले एकनाथजी तर तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 6ची सरासरी आतापर्यंत. हॅलो. आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत 6ची सरासरी देखील पूर्ण नाही. 18 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती फक्त 17 आहेत. आता इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं जतीन तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 59 धावा म्हणजे थोडंसं मोठं टार्गेट आहे, परंतु होऊ शकतं. मी उल्लेख केला की एक षटक जर मोठं आलं जिथे 20 ते 25 धावा तुम्ही खेळल्यात तर येणाऱ्या काळात विजय हा तुमचा आहे. म्हणजेच तुम्ही फाईट करू शकता, परंतु तो फाईट इथून फक्त बोलून चालत नाही. तुम्हाला तो स्वीकारावा लागेल, मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपला. 17 धावा फलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश राऊत यांना आपण पाहताय. मेंटेनन्स संघ थोडासा हतबल, थोडासा हताश झालाय म्हणायला हरकत नाही, कारण सुरुवातीचा जो काळ राहिला तो कठीण राहिला. विकेटचं खच्चीकरण झालं. ऑन साईडला खेळलाय फटका. इंटू दी गॅपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे पुढे पोहोचतात. त्यांच्या माध्यमातून फेकी येईल, पेट्रोलिंग होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून 18 वरती जाऊन पोहोचेल. 18 ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित बॉल असतील 17 मध्ये 58 धाव्यांचं एक भलं मोठं टार्गेट उभं करायचं आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्स. अगदी यष्ट्यांच्या बाजूनं बॅटन पॅड मधला बॉल होता, परंतु मनसुबा होता की ऑन साईडला खेळायचा. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्पचा बॉल असेल तर तुम्ही डीप एक्स्ट्रा कव्हरला पॉईंटच्या वरनं हे फटके खेळू शकता, परंतु इथे फलंदाजानं रीड केला बॉलरला, परंतु तो फटका निवडता आला नाही. पुढचा बॉल दांडी गुल. यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी खोलातला बॉल गॉन. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारं असं सैराटचं गीत आपल्याला बघायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक इथे सुंदर असं ऑर्केस्ट्राचं वादन आपल्याला बघायला मिळतं. गोलंदाज तयार. योगेश यांना आपण पाहतात. देवेंद्र नवीन फलंदाज आलेत. बॅटची कड. काय प्रयत्न राहिले देवेंद्र देव यांचे. प्रयत्नांसाठी इथे मात्र टाळ्या होतील. काय क्लास अशा पद्धतीची हवेत जम घेतली होती. जवळपास 3 फूट हवेत होते. MS धोनी, पार्थिव पटेल, जॉनी बॅरिस्टो, जॉस बटलर यांची आठवण झाली, परंतु ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय हा झेल टिपता आला नाही. हरकत नाही, या वेळेला यश नाही. तुमचे प्रयत्न प्रामाणिक राहिले. येणारा काळ हा तुमचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. या षटकातला जर आपण पाहिलं विचार केला तर आतापर्यंत एकनाथजी चेंडू फेकून झाले 4 आणि उर्वरित 2 बॉलचा खेळ देखील बाकी. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळीचा संपर्क नाही. क्षेत्ररक्षण करणारा संघ अगदी इथून भरपूर पुढे आला असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या करत असताना 76 धावा केल्या. गोलंदाजी करत असताना त्यांचा दबदबा पहिल्या षटकापासून राहिला. जवळपास 4थ्या षटकाचा खेळ आणि 4 गोलंदाज देखील वापरले गेले, ज्यामध्ये 4ही गोलंदाजांनी अगदी जबरदस्त गोलंदाजी केली. सॉफ्ट हँडनं बॉलला स्टिअर केलं. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगमध्ये येईल. तत्पूर्वी बॉलला उचलतील डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू आणि सिंगल मात्र इथे पूर्ण होईल. षटक संपलंय ते म्हणजे 4थं आणि 4थ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहे 20. पुढील होणारा सामना थोडंसं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अजून खेळाडू पोहोचलेले नाहीत, ज्या अनुषंगाने थोडंसं डिले होईल, परंतु सामन्याला सुरुवात देखील होईल. हा सामना संपता टॉस होईल. क्रिकेटचं मात्र सुंदर आयोजन नियोजन आणि आजचा दिवस 24 जानेवारी फ्रायडेला ही डेट डन झाली आणि प्रत्येक खेळाडूंसाठी टॉससाठी सर दोन्ही संघांमधले थोडेसे खेळाडू अवेलेबल नाही, त्या अनुषंगाने टॉस थोडासा डिले होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती यश. 5वं षटक आणि 5वा गोलंदाज बघायला मिळाला. अनु फार्मा प्रीमियर लीग 20-25 खेळ महोत्सव. जबरदस्त मॅनेजमेंट. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता, परंतु फुलरलेनच्या बॉलला विशेषतः इथे वजन टाकता आला नाही. 12 बॉलचा खेळ बाकी असताना आता 11 बॉलचा खेळ राहिलाय. 11 बॉल आणि 56 धावा. आवाक्याच्या बाहेर आता गेलं असं म्हणायला हरकत नाही. मी उल्लेख करत होतो 3ऱ्या षटकापर्यंत की होऊ शकतात, परंतु एक षटक मोठं येणं गरजेची भूमिका आहे. ते सध्या बघायला मिळालं नाही.
चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली, लॉंग ऑफचे खेळाडू मात्र पुढे येतील, बॉलला उचलतील, फेकी करतील, तत्पूर्वी आपण पाहतात सिंगल मिळत आहे. या सिंगलच्या सहाय्यानं 21 धावा, 21 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. यश यांना इथून संघासाठी यश प्राप्त करण्यात विकेट घेऊन दाखवावे लागतील. ऑन साईडला खेळल्या फटका, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, चेंडूला चांगलं गेस केलं, जज केलं की झेल होऊ शकत नाही, म्हणजेच आता मला इथून 1 बाउन्स फील्ड करावी लागेल आणि ज्या अनुषंगाने त्यांचं क्षेत्ररक्षण देखील राहिलं. धावांची जर गती तपासून पाहिली फलकावरती तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच 22 धावा. थोडंसं धावफलक थांबलंय, थोडंसं शांत झालंय आणि ज्या अनुषंगाने धावा यायला हव्या होत्या त्या बघायला मिळाल्या नाही. फुदरलेनचा बॉल, क्षेत्ररक्षक देवेंद्र देव तिथे आहेत यश त्यांच्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, यशची रक्षण राहिलं. आता या षटकात देखील आपण पाहतायत गोलंदाजी करणाऱ्या संघाचा दबदबा आणि हळूहळू आता आपण पाहतायत विजयाचा सुगंध दरवळत असताना आपण पाहू शकाल. गोलंदाजी करणारा संघ या मॅचमध्ये पुढे राहिला कारण बॅटिंग करत असताना त्यांनी बॅटिंग देखील चांगली केली. खेळलाय बॉलला इंटू द गॅपमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला निलेश जाधव सर प्रोटेक्शन देतील आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि बघता बघता आपण पाहतोय सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 23, चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये आतापर्यंत 5, अगदी शेवटचा बॉल, 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 53 धावा, म्हणजेच आवाक्याच्या बाहेर. जरी 7 षटकार आले तरी देखील पराभवाच्या छायेमध्ये तुम्हाला जावं लागेल. षटक संपलंय 5व्या षटकाचा खेळ संपुष्टात येत असताना, समाप्तीवर येत असताना धावगती जर आपण तपासली तर मंद गतीने 23 धावा. खडतर प्रवास राहिला, बॅटिंग करणाऱ्या टीमला एकही मोठा स्ट्रोक खेळता आला नाही आणि त्याचं कारण राहिलं गोलंदाजी. पहिल्या षटकात 4 धावा दिल्या निलेश जाधव सरांनी, 2 विकेट घेतले. दुसऱ्या षटकात कुणाल आले, कुणाल यांनी 7 धावा दिल्या, 2 विकेट घेतले. तिसऱ्या षटकात अक्षय आले, अक्षय यांनी 6 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. तदनंतर चौथ्या षटकात योगेश आले, फक्त 3 धावा आणि 1 विकेट, आणि यशनं देखील फक्त 3 धावा दिल्या. विकेट मिळाली नाही परंतु गोलंदाजी क्वालिटीची राहिली. पुढचा बॉल आणि पुढचं षटक 6वं षटक. देवेंद्र देव, यावेळेला पहिलाच बॉल, पंचांचे 2 हात समांतर रेषेत. सकाळच्या सत्रातला पहिला मॅच, अत्यंत महत्त्वाचा मॅच, जिथे मेंटेनन्स संघाला थोडंसं गार केलंय. स्टोर संघानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं, विथ द बॅट, विथ द बॉल अँड विथ द फील्ड. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगले राहिले. स्क्वेअर ऑफ द विकेट करायचं होतं. फुटवर्क क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. खडे खडे स्ट्रोक्स तुम्ही खेळू शकत नाही. मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटला फुटवर्क या भूमिका खूप महत्त्वाच्या आहेत. जर मोबाईलला नेटवर्क नसेल तर तो कॉल कनेक्ट होत नाही. त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फुटवर्क नसेल तर चेंडूफळीचा संपर्क होणार नाही. ऑन साईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, प्रोटेक्शन देतील, फेकी येईल, तद्वरती सिंगल. या सिंगलच्या साहाय्यानं आता फक्त औपचारिकता, विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा जवळपास स्टोर्स या संघानं रोवलाय, परंतु आता फॉर्मॅलिटीज पूर्ण होत आहेत. धावांची गती तपासून पाहिली तर 25 धावा. पुढचा बॉल खोलातला बॉल होता. पंचांकडे मागणी क्षेत्ररक्षक करतात. गोलंदाजांना माहिती आहे की पिचिंग स्टम्प्समध्ये नाही, ज्या अनुषंगाने त्या अपीलला महत्त्व देखील राहणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वरती. एकनाथजी, चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 3 बॉलचा खेळ झालाय. पहिला बॉल वाईड आला, देवेंद्र देव यांचा पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता तयार. स्टेप आउट जरूर केल्या, बॉलला इंटू द गॅपमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि बघता बघता सिंगल देखील मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 27. द्रुत गती मार्ग सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जी वेग मिळायला हवा होता तो मिळाला नाही. गोलंदाज इथे देखील अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतायत आणि इथे सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं भरपूर काही होणार नाही. अगदी शेवटचा बॉल आणि विजयाचा ठसा, विजयाचा झेंडा इथे मात्र रोवताना आपल्याला बघायला मिळतो स्टोर्स संघ. पुढील मॅच एका बाजूला क्वालिटी ॲश्युरन्स आणि एका बाजूला आपण पाहतोय प्रोडक्शन E18. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी. वेळ जातोय आणि इनिंग्स ब्रेकमध्ये खरं तर टॉस असायला हवा, परंतु कंपनीच्या मॅचेस असले थोडे खेळाडू लेट येत आहेत, मागे पुढे होतं. परंतु आता पहिल्या सामन्याचा खेळ संपलाय आणि विजयाचा झेंडा रोवत असताना क्वालिटी कंट्रोल स्टोर्स हा संघ आपल्याला बघायला मिळतोय, ज्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं. पुढील होणारा सामना असेल तो म्हणजेच क्वालिटी ॲश्युरन्स आणि एका बाजूला प्रोडक्शन E18. 2 कर्णधारांना आवाज पोहोचला असेल तर वेळ न घेता आपण या टॉससाठी